नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 17 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की चैतन्याला वाईट वाटत असते की आज त्याच्यामुळे एक बाळ जे आहे ना तर ते तिच्या वडिलांच्या शिवाय वाढणार आहे म्हणून. आता प्रतापराव म्हणतात, हे बघ सचिनची ना बाप होण्याची लायकीच होती तरी कुठे, अरे बाप झाल्यानंतर जबाबदारी संपत नाही तर ती उलट सुरू होते आणि हे सगळ्यांना तर कळत नाही ना, असं प्रतापराव म्हणत असतात. आता अर्जुन हे सगळं काळजीपूर्वक ऐकतो कारण का ते पुढे बघा. आता प्रतापराव म्हणतात, कारण काय आहे ना की मूल झालं ना की मग लक्षात येतं की हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही, मग याचं मागच्या मागे पळ काढतात जसे सचिनने केलं तसं. कल्पनाताई म्हणतात, हो ना, विचार न करता मूल जन्माला घालायचं आणि मग वेळ देता येत नाही म्हटल्यानंतर ना करता बाप ठरायचं, नाही का सचिनने केलं तसं. आता हे सगळे वाक्य आहेत ना हे बोलत असतात सचिनसाठी, पण लागत असतं अर्जुनच्या मनाला. कल्पनाताई म्हणतात, मग यापेक्षा ना बाप व्हायचंच कशासाठी. प्रतापराव म्हणतात, काही नाही रे, बाप होण्याचा निर्णय हा शांत डोक्याने घ्यायचा असतो, नाहीतर काय होतं की बाप निराळा राहतो आणि एकट्या आईची अवस्था ही अशी अस्मितासारखी होती, असं प्रतापराव म्हणतात. आणि अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवत असतात. अस्मिता खूप रडत असते आणि बिचारीला सावरत असतात. आणि हे सगळं अर्जुन ऐकतो आणि म्हणतो की अरे हे दोघंजण सुद्धा किती बरोबर बोलतायत. बाप होण्यासाठी खरंच खूप विचार करायचा असतो, नाहीतर नुकसान त्या बाळाचं होतं आणि बाळाच्या आईचं सुद्धा नुकसान होतं, असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो. अर्जुन पुढे म्हणतो की जोपर्यंत मी माझ्या मनाने पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत मी माझ्या बाळासाठी म्हणून तयार होणार नाही किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही, असं अर्जुन मनाशीच म्हणतो. आता आपण पाहतोय इकडे सायली म्हणत असते, पूर्णाजी मी लहानपणी तुझी अंगाई गायचीच ना, ती अंगाई म्हण ना गं. पूर्णाजी म्हणतात, हो मी गाते ती अंगाई. आणि आता बघा पूर्णाजीनं खूप सुंदर नीज माझ्या नंद लाला रे असं आहे ना छान अशी अंगाई गात असतात. आता सायलीला थोड्या वेळासाठी तर हे सगळं बरं वाटतं, पण नंतर बघा तिला ना लहानपणीच्या अंधुक आठवणी आठवायला लागतात. म्हणजे जेव्हा तन्वी छोटी होती आणि तेव्हा पूर्णाजीच अंगाई गात होत्यात ना, तर तिला ते तसे काही विरळ असे क्षण आहेत ना आठवायला लागतात. आणि एकदमच काय होतं की सायलीनं जोरात उठून बसते. आता सायली अशी काय जोरात उठून बसते, पूर्णाजी म्हणतात, काय झालं. आणि सायलीच्या डोक्याला हात लावून बसलेले असते. पूर्णाजी म्हणतात की काय गं अशी घाबरून का उठलीस आणि इतका घाम का आलाय तुला. सायली म्हणते की नाही काही नाही म्हणून. आणि सायलीला खूप त्रास होत असतो. सायली मनाशी म्हणते, ही अंगाई ऐकताना मला इतका का त्रास होतोय की ही मी पूर्णाजीच्या तोंडून आधीसुद्धा ऐकली आहे, मला अर्धवट काहीतरी दिसतंय, पण नेमकं काय आहे ना की याचा मला अर्थच लागत नाही आहे. पूर्णाजी म्हणतात, सांग ना बाळा काय झालं आहे ते. सायली म्हणते, पूर्णाजी डोकं दुखायला लागलं आहे गं. पूर्णाजी म्हणतात, एक काम करतेस का, त्या समोरच्या कपाटामध्ये ना एक छोटी अत्तराची कुपी आहे तर ती घेऊन येतेस का. आता सायली म्हणते, हो. आणि बघा पूर्णाजीच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ना एक अत्तराची छोटी बाटली असते तर ती घेऊन येते. आता पूर्णाजी म्हणतात, सायली आता ही अत्तराची कुपी आहे ना तर याचा वास घे. पूर्णाजी म्हणतात, आता सायली म्हणते का, तर पूर्णाजी म्हणतात, अगं ही अत्तर आहे ना औषधी आहे, याने ना तुझं डोकं नक्कीच थांबेल, याने हे नाकाजवळ घे आणि मोठा श्वास घे. आता सायली असं 2दा घेते. आता बघ आता पूर्णाजी म्हणतात की आता याने तुला बरं वाटेल. तर सायलीला उलटच होतं, सायलीला ना आणखीन मळमळायला लागतं. आता सायली म्हणते, पूर्णाजी मी आलेच. पूर्णाजी म्हणतात, आणि डोकं दुखत राहिलं ना तर अश्विनला सांग. आता ही सायली पटकन बाहेर निघून जाते, कारण का तर तिला उलटी आल्यासारखं होत असतं. आता सायली डायरेक्ट तिच्या रूममध्ये येते आणि तिला ना खूपच मळमळतं असतं. आता सायली म्हणते, अरे मला इतकं का मळमळते, मला कळतच नाही आहे. असं सायली ना अक्षरशः तोंडाला ओढणी लावूनच येत असते आणि म्हणते, मगाशी तर ना मला रूम फ्रेशनरचा वास ना सहन झाला नाही आणि आता तर अत्तराच्या वासाने सुद्धा मला त्रास होतोय, असं म्हणून सायली आता वॉशरूममध्ये जाते. आता तिथून बाहेर आल्यानंतर आहे ना तिला खरंच खूप त्रास होत असतो, पण तिला काय होतं हे तिच्या लक्षातच येत नसतं. आता बघा आता आपण पाहतोय की सायली ना मनाशीच विचार करायला लागते की मला हे सगळं असं का होतंय म्हणून. सायली आता वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर म्हणते, मला उलटीसारखं तर झालंय, पण उलटी झालंच नाही, माझ्या खाण्यात तर काही आलं नसेल ना, का हे म्हणतायत तसं तन्वी हो म्हणून वागण्याचं मी ताण घेतलाय. अरे पण त्याने उलटीसारखं का होईल, त्याने मळमळेल कशासाठी ना, असं सायली विचार करत असते. इतक्यात आपण पाहतोय अर्जुन सायलीच्या रूममध्ये काही बुक्स ठेवलेले असतात ना, तर त्या शेल्फमधलं एक पुस्तक आहे ना ही सायली घेते. आता ते पुस्तक आहे ना की ते गरोदरपणातल्या बायकांचं ज्या काही गोष्टी असतात ना तर ते तसं एक मासिक असतं. आता त्याच्यावरती लिहिलेलं असतं की आई होण्यासाठीची काळजी वगैरे अशी अनेक आईपण वगैरे अशी काही माहिती असते. आता ती सायली पुस्तकाचं एक पान उघडून बघते आणि त्याच्यावरती ना एक काही लिहिलेलं असतं. आता हे सगळं सायली वाचते आणि म्हणते, अरे ही सगळी माझी गरोदरपणाची तर लक्षणं नाहीत ना, असं ते पुस्तकात बघून सायली म्हणत असते. आता बघा इथून पुढे ना सायली ते थोडंसं पुस्तकसुद्धा वाचते. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं असतं की दिवस गेल्याची लक्षणं, डोकेदुखी, कोरड्या उलट्या,
मळमळ कुठल्याही स्ट्रॉंग वासाने त्रास होणं, अरे असं सुद्धा लिहिलेलं असतं. आणि पुढे लिहिलेलं असतं भरलेलं ताट दिसलं की नॉशिया येणे. मग सायली म्हणते अरे या तर सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडतात, मला सुद्धा असंच होतंय. म्हणजे 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 मला दिवस गेलेत का म्हणून सायली खूप खुश होते आणि यांना पुन्हा पुढे वाचायला लागते. तर बघा पुढे लिहिलेले असते की ही लक्षणे दिसू लागल्यास त्वरित गरोदरपणाची चाचणी करून घ्यावी. आणि होम प्रेग्नन्सी टेस्ट ही औषधांच्या कुठल्याही दुकानात मिळते. आणि पुढे लिहिलेलं असते की जर काही टेस्ट पॉझिटिव्ह नाही आली तर असं समजून जायचं की हीच लक्षणं जी आहेत तर ती ॲसिडिटीची असू शकतात. आणि जर का चाचणी पॉझिटिव्ह आली तर तुम्ही आई होऊ शकता. हे असं काही त्या पुस्तकात लिहिलेलं असतं. आता सायली हे सगळं वाचते आणि म्हणते अरे देवा, गेले काही दिवस माझ्या मनावरती ताण तर आलेला आहे खरा, पण त्यामुळे माझं पित्त तर उसळलेलं असेल का, की काय झाले असेल. आणि सायली पुढे म्हणते आधी नाही किटच मागवायला हवी आणि मग काय ते मला कळेल. असं म्हणून सायली आता उठते आणि आता मोबाईल घेते आणि ती किट आहे ना ती ऑनलाईन ऑर्डर करते. आता आपण पाहतो की सायली ऑनलाईन तिकीट मागवते आणि असं म्हणत असते एकदा का तिकीट मागवलं ना की मला कन्फर्म होईल. इतक्यातच अर्जुन आहे ना तंतनं त्यांच्या रूममध्ये येतो. पाठोपाठ आता चैतन्य सुद्धा येतो. आता अर्जुन म्हणत असतो या सचिनला ना मग आता बघा तो असं काही वागतोय की जसं काही सगळे गुन्हे अस्मिताताईंनीच केलेत. आपण आता जाऊ याने डिवोर्स केस फायनल करू. चैतन्य म्हणतो आपण तेच करूया. प्रताप काका मारायला ना तेच योग्य आहे. त्याने अस्मिताताईंबरोबर आहे ना बाळाचं सुद्धा भविष्य धोक्यात घातलंय. अर्जुन म्हणतो डॅड नेहमी बरोबरच बोलतात. आणि म्हणतो आणि मूल होऊ देण्याबाबत ते जे काय बोलले ना ते सुद्धा पटलंय मला. सायली म्हणते काय म्हणाले बाबा मूल होऊ देण्याबद्दल आणि तुम्हाला काय पटलंय. इतक्यातच चैतन्याला एक फोन येतो. अर्जुन काय बोलणार इतक्यातच आता चैतन्य म्हणतो मी जरा आलोच म्हणून चैतन्य बाहेर जातो. आता बघा अर्जुन सांगायला लागतो की डॅड म्हणाले की बाप होणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि डॅड हेही म्हणाले की प्रत्येक पुरुषाला ही जबाबदारी जमेल असं नाही. आणि जर का ती जबाबदारी जमणार नसेल ना तर मुलाला जन्माला न घातलेलंच बरं असं डॅड म्हणाले. आता हे ऐकून सायलीला थोडंसं वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो की मूल होऊ द्यायचं की नाही ते कधी होऊ द्यायचं हा डिसिजन खूप विचार करून घ्यायचा असतो. आणि काय नाही की हा डिसिजन इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली घ्यायचा असतो असं हे सगळं अर्जुन सांगत असतो. आता सायलीला येतं ना टेन्शन. सायली म्हणते बाबा एवढं सगळं बोलले. अर्जुन म्हणतो नाही म्हणजे हे सगळंच नाही पण त्यांना ना हेच म्हणायचं होतं आणि मला ना त्यांचं पटलं सुद्धा असं अर्जुन सायलीला सांगतो. आपल्याकडे ना बरेच वेळेला असं होतं की एक कपलला ना क्लॅरिटी नसते की मूल होऊ द्यायचं की नाही ते. आणि मग मूल झाल्यानंतर त्याचे परिणाम बाळाला भोगावे लागतात किंवा त्याच्या आईला भोगावे लागतात. अर्जुन म्हणतो डॅड जे काही बोलले ना त्याच्यानंतर मी आणखीन फर्म झालो की काही झालं तरी आत्ता आपण बेबी प्लॅन करायचं नाही असं अर्जुन जेव्हा आता स्पष्ट सांगतो. अक्षरशः ना सायलीला आतून खूप वाईट वाटत असतं. आणि आता बघ सायली अर्जुन पुढे म्हणतो की आणि तुला माहितीच आहे सायली की हे बघ बाळाची जबाबदारी घेण्यासाठी मी खरंच किती घाबरत होते. मी अजिबात प्रिपेअर नाही आहे या सगळ्या गोष्टींसाठी आणि माझ्या या विकनेसमुळे ना मी माझ्या बाळाचं नुकसान होऊ देणार नाही असं अर्जुनचं आता एक ठाम मत असतं. आणि म्हणतो की त्यापेक्षा ना ते जन्माला न आलेलंच बरं म्हणून. आता अर्जुन इतकं काही स्पष्ट सांगितल्यानंतर सायली मनात म्हणते अरे हे तर बाळ न होऊ देण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि मी जर आता गरोदर असेल तर असं सायली विचार करते. इतक्यातच आहे ना मी मला खालून हाक मारते. आता सायली म्हणते आले आले म्हणून. आता लगेच अर्जुन म्हणतो डॅड बहुतेक तुला मम्मासाठीच बोलवत असतील. आणि पुढे म्हणतो की अस्मितामुळे ना मम्मा खूप डिस्टर्ब आहे. एक काम कर तू मम्माशी बोल आणि तोपर्यंत ना मी रेडी होऊन येतोच खाली असं अर्जुन सांगतो. सायली म्हणते हो. आता अर्जुन काय करतो लगेचच वॉशरूममध्ये निघून जातं फ्रेश होण्यासाठी. आणि बघा इकडे सायली ना विचारातच असते अजूनही. आपण पाहतो इकडे हॉलमध्ये ना कल्पनाताई रडत असतात आणि प्रतापराव समजवत असतात कल्पना नको रडू अगं होईल सगळं ठीक म्हणून. इतक्यातच सायली ना जिन्यावरून खाली येते आणि बघते की कल्पनाताई रडत आहेत म्हणून. आता सायली पटकन येते आणि म्हणायला लागते की आई का रडताय तुम्ही, काय झालंय तुम्हाला. आता असं म्हणून सायली कल्पनाताईंच्या शेजारी बसते आणि म्हणते की आई काय झाले तुम्हाला, का रडताय तुम्ही असे. आणि कल्पनाताई खूपच रडत असतात. आता कल्पनाताई म्हणतात की सायली अगं मला अस्मिताचं दुःख नाही ग बघवत आहे. आता बघ ना आता तिच्या बाळाला ना तिला एकटीनेच वाढवावं लागणार आहे आणि हे सगळं सोपं आहे का गं सांग बरं मला. चैतन्य सुद्धा तिथेच असतो. आता बघ आता कल्पनाताई म्हणत असतात की बाळाला आई आणि वडील या दोघांच्या सुद्धा प्रेमाची गरज असते ना गं. आणि आता तर अस्मिताचं लग्न मोडल्यातच जमाय ना गं. आणि म्हणतात की अस्मिताच्या नशिबात नक्की काय लिहून ठेवले ना मला तर तेच कळत नाही म्हणून खूप रडायला लागतात. आता सायली प्रतापराव दोघेजण सुद्धा सावरत असतात कल्पनाताईंना. सचिन म्हणतो मावशी सचिन करताना रडण्याची काही गरज नाही आहे आणि अस्मिता ही सगळं धीराने हँडल करते ना मग तुला पण आहे ना तिच्यासाठी स्ट्रॉंग राहावं लागेल. कल्पनाताई म्हणतात अरे अस्मिता बरोबर स्ट्रॉंग आहे असं तर फक्त दाखवते रे ती, पण मला माहिती आहे रे की ती आतून आहे ना खूप कुडत असते सतत असं या कल्पनाताई म्हणत असतात. आणि रडत म्हणतात की मला ना ती आत्ताच मला म्हणाली की तिला ना थोडा वेळ एकटं राहायचं आहे म्हणून. सायली म्हणते बरोबर आहे ना, मला वाटतं की अस्मिताताईंना ना एकटं राहू दे थोडा वेळ. कधी एखादी व्यक्ती ना एकटं राहिली ना की त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि असं
असं सायली सांगत असते आणि पुढे म्हणते आणि आपण आहे ना त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा आणि तुम्ही नाही काळजी करू नका असं मी त्यांच्याशी ना नंतर नक्की बोलते. कल्पनाताई म्हणतात खरं आहे ग सायली, तू बोल हां तिच्याशी, नक्की बोल तिच्याशी. सायली म्हणते हो आई. इतक्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो चल चैतन्य आपण निघू, आपण अस्मिताताई आणि सचिनची केस डिवोर्स फाईल करायची. प्रतापराव म्हणतात लगेच निघा, सचिनने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. अर्जुन म्हणतो डोंट वरी डॅड, माझ्या ताईच्या डोळ्यातून निघालेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब या सचिनला आता द्यावाच लागेल असं अर्जुन म्हणतो. आणि आता बघा चैतन्य आणि अर्जुन दोघं जण सुद्धा नातात कोर्टात निघून जातात. प्रतापराव म्हणतात की कल्पना चल रूममध्ये चल, थोडंसं आराम कर. सायली सुद्धा म्हणते हो आई, तुम्ही वर जाऊन आराम करा, मी बोलते अस्मिताताईंशी. असं म्हणल्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव दोघे जण सुद्धा आता त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आणि बघा सायली आणखीनही तिथेच विचार करत बसते. आजही नाही ठरलं तर मग मध्ये सचिनचे आई वडील दाखवलेले आहेत. सचिनची आई म्हणत असते अरे तू घटस्फोट घेणार आहेस आणि तू हे सगळं आम्हाला अगोदर का नाही सांगितलं, आणि अस्मिता सुद्धा आम्हाला काहीच नाही बोलली. आता सचिन म्हणतो ती स्वतः बोलायला ती इथे येतेच कधी गाई, आणि म्हणतो की बघावं तेव्हा माहेरीच तर असते ते. आता या सचिनचे वडील म्हणतात पण आमचं फोनवर तरी बोलणं चालू असतं ना. सचिन म्हणतो हो ना, पण तेव्हा फक्त माझ्याबद्दल तक्रारच करत असेल ना, सतत माझ्या चाड्या सांगत असेल, सगळे घाणेरडे संशय माझ्याबद्दलचे बोलून दाखवत असेल ना. तर सचिनचे बाबा म्हणतात की संशय, अरे कसला संशय, ती असं काहीच बोलत नव्हती. आता बघा सचिनच्या लक्षात येतं, लगेचच ना ड्रामा करायला सुरुवात करतो. तो म्हणतो एकदा का ती चिडली ना की तोंडाला येईल ते बरळते, आणि म्हणतो की पण सत्य परिस्थिती ना खरंच खूप वेगळी आई बाबा, म्हणून ना आईवडिलांना कन्व्हिन्स करत असतो. सचिन म्हणतो की मी माझ्या कॅनडातला खूप छान जॉब सोडून ना अस्मितासाठी आणि माझ्या मुलासाठी मी इथं आलो, पण नाही ना अस्मिताला त्याची किंमतच नाही. आता नवऱ्याची नोकरी गेली आहे तर थोडीशी काटकसर करावी ना, पण नाही, हिला ना काही करायचंच नाही आहे. सतत मला नवीन ड्रेस आणून दे, मला नेकलेस आणून दे, सतत तिची ना बुनबुनच चालू असते. आता अस्मिताच्या सासूबाई म्हणतात अरे अशी कशी वागू शकते ती, अरे अशा वेळेस तर नवऱ्याला साथ द्यायला हवी ना. सचिन म्हणतो हो ना, माझी जी काही सेविंग होती ना ती माझी कॅनडाच्या अकाउंटमध्ये अडकली आणि माझ्या डोक्यावर ना त्यामुळे खूप मोठं कर्ज झालं आहे. आता असे आईबाबांना खोटंच सांगतो. आणि सचिन म्हणतो की पण आहे ना माझ्या बायकोचा मला सपोर्टच नाही आहे, मी खूप एकटा पडलो बाबा खूप एकटा पडलो असं म्हणून रडायला लागतो. सचिनची आई म्हणते असं रडू नकोस रे सचिन, तुझ्या डोळ्यातलं पाणी नाही बघवत मला. आता सचिनचे बाबा म्हणतात हे बघ तू ना स्वतःला एकटा समजू नकोस, आम्ही आहोत ना तुला. आता सचिन म्हणतो पण आता माझ्या डोक्यावरती ना एवढं मोठं कर्ज आहे, वरून ते सगळी डिवोर्सची प्रोसेसिंग, आता मी हे सगळं कसं हँडल करणार आहे मला तेच कळत नाही. आता सचिनचे बाबा म्हणतात हे बघ तुला ना पैशाचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे, थोडंफार सेविंग आहे माझं, बरं आमच्यानंतर हे राहतं घर सगळं तुझंच होणार आहे ना, थोडासा धीर धर की. आता असं जेव्हा सचिनचे बाबा म्हणतात तेव्हा बघा हा सचिन मनातल्या मनात लगेचच म्हणतो अरे तुमच्यानंतर आता काय मी काय हाताची घडी घालून तुमच्या मरणाची वाट बघत बसणार आहे काही बाबा, अहो मला फक्त तुमचं सेविंगच नाही तर आणखीन बरंच काही हवं आहे तुमच्याकडून, आणि तेही आत्ताच हवं आहे मला, आज हा मनातल्या मनात म्हणत असतो. आणि बघा बापरे हा सचिन एवढा विचित्र दाखवला की स्वतःच्या आईबाबांना सुद्धा सोडवत नाही. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला भाग आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखीन खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आणि तुम्ही डेली तर रिव्ह्यू पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय आता ही सायली जी आहे ती अस्मिताला समजावून सांगायला येते. अस्मिता म्हणते सायली माझ्या मनामध्ये ना नको ते विचार येत आहेत गं, मला तुम्हा सगळ्यांवरती ना ओझं झाल्यासारखं वाटतंय. सायली म्हणते अस्मिताताई तुमच्या मनामध्ये असा विचार आला तरी कसा अहो हे तुमचंच तर घर आहे ना. अस्मिता म्हणते अगं हो गं, इतके दिवस मी हक्काने माहेर पण एन्जॉय केलं, आणि मुलीला माहेर तोपर्यंतच असतो जोपर्यंत तिचं लग्न झालेलं नसतं. आता तर माझ्यासाठी माझं सासरही तुटलंय आणि आता माहेर पण सुद्धा नाही उरलेलं गं. आता हे सायलीला काही आवडत नाही. अस्मिता म्हणत असते आता मला ना कुठलंच घर नाही आहे. आता सायली म्हणते अस्मिताताई आता तुम्ही जर का परत असा विचार केला ना तर मी चिडेन. मुलीचं लग्न झालेलं असो किंवा नसो तिच्या आईबाबांच्या घरावर हक्क असतोच. अस्मिता म्हणते पण अगं आता हे घर तुझं आहे, अश्विनचं आहे आणि अर्जुनचं आहे, मी कोणत्या अधिकाराने इथे राहणार ना गं. सायली म्हणते हे बघा तुम्ही असा विचार करून ना मला खूप पर्क करताय. अहो तुम्ही फक्त माझ्या नणंदच नाही आहात तर तुम्ही माझ्या मैत्रिणीसुद्धा आहात, त्यामुळे ही अशी परकीपणाची भावना आहे ना मनातून तुम्ही लगेच काढून टाका. सायली खरंच खूप छान समजावते अस्मिताला. आता बघा अस्मिताला खूप बरं वाटतं. सायली म्हणते अस्मिताताई तुम्हाला माहिती आहे का मला तुमच्यातली कोणती गोष्ट आवडते ते, तर अस्मिता बघायला लागते. सायली म्हणते तुम्ही ही कधीही ना दुःख कवटळून बसत नाही, मनाने उभारी घेता आणि लगेचच ना हसायला लागता, आणि आजपर्यंतच्या संकटांमध्ये
तुम्ही नेहमी हेच तर केलं आहे ना आणि मला हे सगळं खूप आवडतं असं जेव्हा सायली म्हणते त्यावेळेस आहे ना अस्मिताला खरंच बरं वाटत असतं. सायली म्हणते आणि मला पुन्हा त्या अस्मिताताईंना बघायचं आहे. अस्मिता आता म्हणते की मी ना या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करीन आणि एक गोष्ट मी तुला सांगते ते ऐकशील का. सायली म्हणते मैत्रिणीला ना असं विचारायचं नसतं, हक्काने सांगायचं असतं. तर आता बघा अस्मिता म्हणते मग आजपासून मला अस्मिता म्हणायचं. सायलीचा हातात हात घेऊन असं म्हणत असते. सायली म्हणते काय. अस्मिता म्हणते हो तू म्हणालीस ना की तू माझी नणंद नाही मैत्रीण आहे तर मग अहो अस्मिता ताई असं का म्हणायचं. अगं त्याने ना थोडासा दुरावा येतो ना आणि मला पण सायली तू माझी मैत्रीण म्हणून हवी आहेस ग आणि म्हणून सायली सांगते प्लीज प्लीज मला अस्मिताच म्हणशील का ग. सायली म्हणते चालेल अस्मिता ताई. अस्मिता म्हणते काय अगं तू मला परत अस्मिता ताई म्हणालीस. आता सायली म्हणते नाही चालेल ग अस्मिता आणि दोघीजणी सुद्धा हसायला लागतात. आता इतक्यातच आहे ना सायलीला नोटिफिकेशन येतं की तिने मागवलेली प्रेग्नेन्सी किट आहे ना तर त्याची डिलिव्हरी लवकर येते म्हणून. आता सायली म्हणते की आराम कर हा अस्मिता मी आलेच म्हणून आणि आता सायली तिथून हॉलमध्ये निघून जाते. आता ते डिलिव्हरी बॉय येणार असतो ना सामान न्यायला म्हणून आणि आता बघा हॉलमध्ये सायली येते. इतक्यातच आहे ना तो डिलिव्हरी बॉय येतो आणि म्हणतो की सायली सुभेदार. इतक्यातच आहे ना कल्पनाताई येतात आणि म्हणतात काय आहे यामध्ये. तर तो डिलिव्हरी बॉय म्हणतो किराणा माल आहे. तर कल्पनाताई विचारत असतात किती बिल झालं आहे. तर तो डिलिव्हरी बॉय सांगतो की झालं बिल पे केलेलं आहे म्हणून. आता कल्पनाताई ते सगळं सामान घेतात. आता सायली हे सगळं बघते आणि म्हणते अरे त्या सामानात तर प्रेग्नन्सीचं किट आहे आणि हे सामान नेमकं आईने घेतलं आणि त्यांना जर काही किट दिसलं तर. आता सायलीला येतं ना टेन्शन. आता कल्पनाताई काय करतात की सामानाची पिशवी डायरेक्ट डायनिंग टेबलवर आणून ठेवतात आणि त्यातून एक ना सामान काढत असतात. आता सायली हे सगळं बघून घाबरते जर का हे सगळं कल्पनाताईंना समजलं तर मागच्या वेळेसारखा गोंधळ होईल ना म्हणून. आता सायली त्यांच्या पाठीमागे डायनिंग टेबलपर्यंत जाते. आता त्या एक सामान काढून ठेवत असतात. आता सायलीने ना पावसुद्धा ऑर्डर केलेले असतात आणि त्या पावाच्या खाली नेमकी प्रेग्नन्सीची टेस्ट किट असते. आता सायली म्हणते आता आईनं जर काही सगळं ती किटच्या बद्दल कळालं आणि परत त्यांचा विरोध झाला तर म्हणजे गेल्या वेळेस घडलं तसं नाही काही घडलं तरी मला ना त्यांच्यापासून ही किट लपवायलाच हवी असं सायली म्हणत असते. आणि ती किट नेमकी जे पाव जिथून मागवलेले असतात ना तर त्या पावच्या पेपर खालीच ती किट असते आणि हे कल्पनाताईंच्या लक्षातच आलेलं नसतं अजून. आणखीन त्या सामान काढण्याच्याच नादामध्ये असतात. आता सायली काय करते की सायली म्हणते कल्पनाताई म्हणतात की सायली हे सगळं तू मागवलेस. तर सायली म्हणते हो आई डाळ संपली होती ना आणि पावसुद्धा आणायची होती ना तर म्हणून मी हे सगळं म्हटलं उन्हातानाचं कशाला बाहेर जायचं ना म्हणून यादीतल्या सगळ्या गोष्टी मी मागवून टाकल्या असं सायली सांगते. कल्पनाताई म्हणतात बाकी ते तू बरं केलंस हा म्हणजे विमलचं ना बाहेर उन्हामध्ये जाण्याचा तू त्रासच वाचवलास. पण मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की तू हे सगळं ऑनलाईन मागवलंस असं म्हणून कल्पनाताई हसत असतात कारण सायली कधी ऑनलाईन मागवत नसते ना म्हणून. आणि बघा आता सायलीला भीती वाटत असते की कदाचित त्या पावाच्या खालची प्रेग्नन्सी किट कळते की काय म्हणून. तर सायली म्हणते आई तुम्ही आराम करा ना मी हे सगळं आवरून ठेवते. कल्पनाताई म्हणतात राहू देत. बरं मला एक गोष्ट सांग तू अस्मिताशी बोललीस का बरी का ग ती. तर सायली म्हणते हो अस्मिता आता बरी आहे ती. तर कल्पनाताई म्हणतात काय बोललीस तू अस्मिता. तर विमल म्हणते तुम्ही त्यांना अहो अस्मिता ताई असं म्हणता ना. सायली म्हणते विमलताई अहो माणसाची मनं जुळली ना की मग हे ताई वगैरे गोष्टी आहेत ना ते सगळ्या गळून पडतात तो. आणि पुढे म्हणते की अस्मिता स्वतःच होऊनच मला म्हणाली की मला ना फक्त अस्मिता म्हण आणि आत्ता अस्मिताला ना एका चांगल्या मैत्रिणीची गरज आहे आणि मला तिची ती मैत्रीण व्हायचं आहे असं सायली म्हणत असते. कल्पनाताई म्हणतात सायली तू आहेस ना म्हणून घरामध्ये ना मला कोणाचीही काळजी नाही आहे असं बोलत आहे ना ते सामान आवरत असतात. आता सायलीला भीती वाटत असते त्या किट पाहतात की काय. तर सायली पटकन ती पावाची पिशवी उचलते आणि म्हणते आई तुम्ही राहू देत मी आवरते. कल्पनाताई आता तिच्या हातातून खेचतात आणि म्हणतात अगं मला थोडंसं तरी काम करू देत ना तुझ्या राज्यात आहे ना मला रिमोटनेच सगळं चालवावं लागतंय. सायली म्हणत असते नाही आई मी ठेवते. कल्पनाताई म्हणतात तू बस तिथे मी तुला सांगते ना बस तू तिथे मी सगळं आवरते म्हणून तिला रागवतात. आता सायली सोडते ती आणि आता कल्पनाताई पुन्हा ती किट आणि ते पावाची पिशवी डायनिंग टेबलवर ठेवतात. आता सायलीला आलेलं असतं टेन्शन. कल्पनाताई म्हणतात तू सासूचं ऐकणारच नाही आहेस का. अगं तू घरामध्ये किती धावपळ करणार आहेस. अगं तुला त्या अस्मिताला सावरायचं आहे पूर्णांशी तू तन्वी बनून तुला नाटक करायचं आहे घरातल्या सगळ्यांचं करायचेच. अगं किती करतेस तू. अगं निदान मला किचनची तरी कामं करू देत ना. हवं तरी ही सासूची ना ऑर्डर समज असं या कल्पनाताई म्हणतात. आणि म्हणतात की आता या सामानानं ना अजिबात हात लावायचा नाही. आता असंच त्यांनी निरीक्षण सांगितल्यानंतर सायलीला समजत नसतं की
आता मी काय करू म्हणून. आता बघा सायली ना सतत त्या किटकडेच बघत असते आणि आता कल्पना ताई ते किट पुन्हा उचलतात ठेवतात असं बऱ्याच वेळेला दाखवले. आता प्रतापराव हाक मारतात, कल्पना जरा वर येतेस का म्हणून. ती हातातली आता पावाची पिशवी आणि ती किट आता त्या तिथंच ठेवतात आणि म्हणतात आलेच मी वरती जाऊन. आणि आता सुमन एकटीच सामान भरत असते. आता सायली बघते तर सुमन सुद्धा ना किचनमध्येच जाते. मग सायली काय करते की पटकन डायनिंग टेबलवर जाते, म्हणजे त्या साईडला जाते आणि म्हणते की नशीब आईनी ते किट बघितलं नाही म्हणून. आणि एकदा का ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे कळलं ना की मग मला आईनं लगेच सांगता येईल, पण तोपर्यंत काही न बोललेलंच बरं असं सायली विचार करते. आणि म्हणते विमलताई हे सगळं सामान जरा तुम्ही आत नेऊन ठेवा, मी आलेच म्हणून पटकन ती किट घेते आणि आता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता बघा सायली तिच्या रूममध्ये जाते आणि आता ना टेस्ट करते आणि आता ना तिच्या वॉशरूमच्या बाहेर आलेली दाखवली आणि हातामध्ये ती किट असते. आता डोळे बंद करते आणि मोठीमध्ये ती किट ठेवलेली असते आणि अशी देवाला नमस्कार करत असते. आणि आता हळूहळू ती मूठ उघडते तर तिला दिसतं की त्या किटमध्ये तिची प्रेग्नन्सी रिपोर्ट जो आहे तर तो पॉझिटिव्ह आलेला असतो. सायलीला खूप आनंद होतो, बापरे सायली आज फायनली प्रेग्नंट आहे हे आता सत्य सायलीला समजलेलं असतं, म्हणजे रिपोर्ट तसा दिसत असतो ना. तर सायली लगेच खूप खुश होते आणि लगेच इतकी आनंदात होते ती आणि म्हणते की म्हणजे मी आई होणार आहे असं म्हणून खूप खुश झालेली असते आणि सतत देवाचे आभार मानत असते. आणि आता ना तिला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. सायली खरंच खूप हसत असते. आता ना स्वतःच्या पोटावरती हात ठेवत असते आणि आता त्या बाळाला ना असं ते जाणवत असते आणि खूप खुश होताना असं म्हणते की सगळं म्हणजे आता आमचं बाळ या जगात येणार तर असं म्हणून खूप खुश झालेली असते. आणि पुढे म्हणत असते की ही बातमी अगोदराने मी यांना फोन करून सांगते आणि मगच घरात सगळ्यांना सांगेन. आणि म्हणते की खरंच खूप खूप आनंद होणार आहे सगळ्यांना आणि म्हणते की आनंदाने तर वेडेच होतील सगळे असं म्हणून सायली आता मोबाईल घेते, म्हणजे ती किट तिथं ठेवते आणि ना तिला वाक्य ते आठवायला लागतं की अर्जुन म्हणालेलं असतं की बघ मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मला ही जबाबदारी नको आहे म्हणून. आणि तिला सांगितलेलं पण असतं की मला ना आत्ताच बेबी प्लॅन आपल्याला नाही करायचं. हे सगळं ना सायलीला आठवतं आणि सायलीना थोडीशी सायलीचा हिरमोडच होऊन जातो. तर सायली हे सगळं आठवून म्हणते या आनंदाच्या बातमीने खरंच यांचा मूड ठीक होईल ना का माझी भीतीच खरी ठरेल. आणि असं म्हणायला लागते की खरंच यांना आता खरंच मूल नको असेल तर मी काय करू म्हणून सायलीना रडायला लागते. आणि सायलीच्या दोन्ही डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असते. इतकंच कल्पना आता येतात आणि म्हणतात की सायली म्हणून हाक मारतात आणि म्हणतात अगं अस्मिता बघ ना, अस्मिता ना जेवायला नकोच म्हणते ग, प्लीज तू तिला समजावून सांग ना, तू बघ आणि तिला ना जेवायला सांग म्हणून. इतक्यातच ना सायली पटकन डोळे पुसते आणि म्हणते की मी बोलू का आईंशी असं म्हणते आणि म्हणते की यांना आता मूल नको असलं तरी आम्ही दोघी मिळून यांना समजावून सांगू ना. आणि म्हणते की आणि आता घरात जे काही घडलंय त्यानंतर आईंना ही आनंदाची गरज आहे. कल्पनाताई म्हणतात काय गं सायली काय झालं म्हणून. आणि आता तिच्याजवळ येतात बघा. आता सायली काय करते की कल्पनाताई जेव्हा म्हणतात ना काय गं काय झालं तर सायली म्हणते आई मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. आणि म्हणते की खरंच खूप महत्त्वाचं आहे आई. कल्पनाताई म्हणतात अगं मग बोल ना काय सांगायचं आहे ते सांग ना मला. आता सायली ना सांगण्याचा प्रयत्नच करत असते. कल्पनाताई म्हणतात सायली अगं काही प्रॉब्लेम झाला आहे का. सायली म्हणते नाही आई काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. आणि म्हणत असते की आई मला असं सांगायचं आहे की इतक्यातच ना जोरात अश्विनचा आवाज येतो. सायली वहिनी जरा खाली येतेस का, एक महत्त्वाचं काम होतं म्हणून. कल्पनाताई म्हणतात अश्विन का बोलवतोय, तो ठीक तर असेल ना म्हणून. घाबरून या दोघीजणी सुद्धा पटकन खाली येतात, चल बघूयात म्हणून. इकडे अश्विन एकसारखा ना सायलीला हाक मारत असतो. प्रतापराव म्हणतात अश्विन अरे काय झाले आम्हाला सुद्धा सांग काय झालंय ते, सायलीला का बोलवतोयस तू खाली. अश्विन म्हणतो सांगतो डॅड, मम्मा आणि सायली वहिनी दोघींनाही येऊ देत, मी सगळं काही सांगतो. आता या दोघीजणी येतात आणि म्हणतात काय झालं म्हणून, आम्हा दोघींना असं का बोलवलंस असं कल्पनाताई म्हणतात. तर अश्विन म्हणतो थोड्या वेळात आहे ना पूर्णाजीची सायकॅट्रिस्ट तिला ना काउन्सिलिंग करण्यासाठी येते म्हणून. आणि म्हणतो की पण पूर्णाजी त्यासाठी तयार होईल की नाही याबाबत ना मला जरा डाऊटच आहे असं अश्विन म्हणत असतो. आणि म्हणतो की सायली वहिनी पूर्णाजीला तयार करण्याचं काम आहे ना ते फक्त तूच करू शकतेस ग, तुझ्याशिवाय कोणी नाही करू शकत. प्रतापराव म्हणतात अरे पण पूर्णाईचं काउन्सिलिंग करायचं हे आपण पूर्णाईला सांगायचं तरी कसं, मुळात तिला काहीतरी झालं हेच तिला मान्य नाही आहे. आता सगळ्यांच्या समोर मोठा पेच असतो. प्रतापराव म्हणतात की आता डॉक्टर आले तर ती अनेक प्रश्न विचारेल ना आपल्याला, मग काय करायचं. अश्विन म्हणतो बरोबर आहे ना, पूर्णाजी ना डॉक्टरांना भेटायला अजिबातच तयार होणार नाही, म्हणून तर मी हे काम सायली वहिनीला सांगतोय ना. काही झालं तरी पूर्णाजीचं
काउन्सिलिंग सेशन होणं ना खूप गरजेचं आहे, त्याशिवाय ना तिला बरं वाटणारच नाही असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, सायली वहिनी प्लीज तू पूर्णाजीशी बोलशील का? सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी, तुम्ही ना काळजी नका करू, मी बोलते हां. आणि पूर्णाजीला कुठलीही गोष्ट कळणार नाही आणि तरीही त्या डॉक्टरांशी ना व्यवस्थित बोलतील याची ना मी काळजी घेते, असं सायलीने आता जबाबदारी घेतलेली असते. आणि आता बघ हां काय होतं की लगेच अस्मिता म्हणते, पूर्णाजीला ना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि आपण सगळेजण लवकर या संकटातून बाहेर पडू देत, असं अस्मिता म्हणत असते. आता विमल म्हणते, वहिनी मी जेवायला वाढायला घेऊ का? तर कल्पनाताई म्हणतात हो, आणि म्हणतात की सायली इकडे ये, म्हणून सायलीला ना बाजूला घेतात आणि म्हणतात की तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना गं? सायली म्हणते, हो आई, मला तुम्हाला ना काहीतरी सांगायचे. इतक्यातच अर्जुन येतो. अस्मिता म्हणते, अर्जुन काम झालं? अर्जुन म्हणतो, हो अस्मिताई, तुझी ना डिवोर्स केस फाईल झाली आहे आणि सचिनला आम्ही नोटीससुद्धा पाठवली, आता लवकरच आपल्याला पहिल्या हिअरिंगची ना डेट मिळेल, असं अर्जुन सांगत असतो. आपण अश्विनला काहीच कळत नसतं, अरे हे काय चाललंय? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आता तू वाईट वाटू नकोस हा घेऊ. अश्विन म्हणतो, एक मिनिट, तू अस्मिताताईच्या डिवोर्सची केससुद्धा फाईल केलीस? अरे मला तर हे माहितीच नव्हतं. अर्जुन म्हणतो, अश्विन तुझे प्रॉब्लेम्स कमी आहेत का म्हणून आम्ही तुला ना सांगितलं नाही. आणि बघा हा पुढे ना अर्जुन काय काय घडलं म्हणजे या सचिनने चैतन्य आणि अस्मिताच्या नात्यावर कसं शंका उपस्थित केली आणि पुढे काय काय घडलं, अस्मिताने सचिनला कसं मारलं, हे सगळं डिटेल आहे ना आता अर्जुन अश्विनला सगळं सांगून टाकतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी ना अगदी योग्य निर्णय घेतलाय म्हणून. आणि बघा पुढे अश्विन म्हणतो, अस्मिताताई तू आता फक्त स्ट्रॉंग राहा. अस्मिता म्हणते, स्ट्रॉंग राहण्याची गरज आपल्या दोघांना सुद्धा आहे अश्विन. आणि अस्मिता म्हणते, आणि हे दोघं आपण ना अगदी व्यवस्थित मॅनेज करूच म्हणून. आणि असं खरंच आता या दोघांनाही व्यवस्थित मॅनेज करण्याची गरजच असते. इतक्यातच काय होतं की सायलीला ना उलटी आल्यासारखं होतं म्हणून सायली निघून जाते. अर्जुन म्हणतो, अरे सायली कुठे गेली? तर अश्विन म्हणतो, कदाचित ती पूर्णाजीला भेटायला गेली असेल किंवा तिच्याशी बोलण्यासाठी गेली असेल. तर सायली परत येते. कल्पनाताई म्हणतात, अरे तू तर तुझ्या खोलीत गेली होती का? मला वाटलं तू पूर्णाजींशी बोलायला गेलीस. सायली म्हणते, नाही आई, मी बोलते पूर्णाजींशी, तुम्ही नका हा काळजी करू, मला ना फक्त थोडा वेळ द्या, असं सायली म्हणते. आणि म्हणते, पण त्या अगोदर आहे ना मी देवाजवळ दिवा लावते आणि आपण सगळेजण मिळून आहे ना देवासमोर शुभंकरी ती सुद्धा म्हणूयात. आणि म्हणते की पूर्णाजी देवाच्या समोर असलं ना की त्यांचं ना मन शांत असतं आणि मग त्यांच्याशी बोलणं ना सोपं जातं. आता हे सगळ्यांनाच पडतं आणि सगळेजण ना होकारार्थी मांडलं होतात. आणि बघा ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथंच संपतो. प्रेक्षकांनो उद्याचा भाग सुद्धा ना खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, जसा आजचा होता तसंच. आणि हा सगळ्यात छान छान रिव्ह्यू ऐकण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि काय ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतो की आता घरातले सगळे सुभेदार मिळून येत ना शुभंकरी म्हणत असतात. त्यावेळेसच नेमकं काय होतं की सायलीला ना लहानपणीच्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात आणि सायली खूप हायपर होते. आता सायलीला काय होतं हे कळतच नसतं. आणि अर्जुन म्हणत असतो की मला ना खूप टेन्शन आलं आहे, अश्विन डिस्टर्ब आहे आणि पूर्णाजीची अवस्था तर तू बघतेच ना, मला असं वाटतं की एखादी गुड न्यूज यायला हवी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना स्माइल यायला हवं. सायली म्हणते, मला कालपासून आहे ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, मला कालपासून आहे ना बरं वाटत नव्हतं, 1-2 वेळेला गरगरल्यासारखं झालं आणि थोडं मळमळल्यासारखं सुद्धा झालं. आता अर्जुनला ना यातलं काहीच कळत नाही की सायली नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते, पण सायलीला ना ती प्रेग्नंट आहे हे सांगायचं असतं, पण अर्जुनच्या लक्षात येत नाही. आणि हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत. तर उद्या भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.